सर 10,500हून अधिक कार्डियन सर्जरीज आणि 99.5 इज द सक्सेस रेशो. हा नंबर तुमच्यासाठी काय आहे सर? तर नंबर तर वाढत राहील. अजून 20 वर्ष 25 वर्ष मला ऑपरेशन करायचे. नंबर इज नॉट बिग थिंग फॉर मी, रिझल्ट आर बिग थिंग फॉर मी. जेव्हा मी सर्जरी कमी पण करायचो आणि सर्जरी जास्त पण करतोय, माझ्या रिझल्ट कमी परिणाम होऊन दिला नाही आणि रिझल्ट परिणाम होऊन देणार पण नाही. ज्या दिवशी वाटेल की रिझल्ट परिणाम व्हायला लागला त्या दिवशी मी सर्जरी कमी करेल. गिव्हिंग रिझल्ट इज अ टीम वर्क आणि माझी टीम खूप चांगली आहे. बेस्ट टीम आय गॉट. राईट, भूल तज्ञापासून, असिस्टंटपासून, ओटीचे ब्रदर सिस्टरपासून, आयसीयूचे ब्रदर सिस्टरपासून आणि फिजिओथेरपिस्टपासून आणि आयसीयूतले मामा मामी, वॉर्डचे मामा मामी, हे सगळे महत्वाचे. आणि त्यांना आम्ही ट्रेन केलंय की असंच केलं पाहिजे, असंच केलं पाहिजे. म्हणजे ABCD प्रोटोकॉल ठरलेले असतात, तसे तुम्ही प्रोटोकॉल फॉलो केलेच पाहिजे. इकडे तिकडे झालं नाही पाहिजे. याचं कारण, हे प्रोटोकॉल फॉलो करायचं कारण, मला डॉक्टर मानके जेव्हा मी हिंदुजाला होतो तेव्हा ते मला बोलले होते, राहुल तुला सर्जरी शिकायचं तर शिकलाय तू, बाहेर जाऊन तू फक्त तिथे सिस्टम शिक, सिस्टम कशी लावायची, प्रोटोकॉल सिस्टम कसे लावायचे ते शिक. आणि ते मी तिकडे जाऊन शिकलो आणि ती सिस्टम इथे लावली. वेन सिस्टम रन्स यू कॅन डिलिव्हर गुड रिझल्ट. इवन इफ आय एम नॉट देअर, सिस्टम हॅज टू रन. म्हणून तुम्ही जर बघितलं, परदेशात लोक बदलतात पण सिस्टम चालू असते. आपल्याकडे मी म्हणतो म्हणून असं केलं पाहिजे असं नाही. सिस्टम हॅज टू बी फुल प्रूफ. काही चुका झाल्या तर सिस्टम परत चेंज केली पाहिजे, काही चुका झाल्या परत चेंज केली पाहिजे. आणि सिस्टम हॅज टू इव्हॉल्व. अँड माय सिस्टम इज इव्हॉल्विंग फॉर लास्ट 20-25 years. And because of the involvement in the system and consistent and the same team, again, most important, team. The team is same and consistent. You can deliver, याच्यापेक्षा चांगले रिझल्ट डिलिव्हर करता येतील आपल्याला. याच्यात सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर. बिकॉज मग मंदाशी बोललो मी, इफ यू आर स्पिरिच्युअली व्हेरी स्ट्रॉंग, इफ यू आर मेंटली ॲट पीस, तुम्हाला डिसिजन मेकिंग खूप फटाफट करता येईल. माझं प्रोफेशन इज हाय इंटेन्सिटी प्रोफेशन. wrong decision can cost somebody's life. One wrong stitch can cost somebody's life. So that decision making comes from your spiritual background. You have to be spiritually very sound. And I will say, for any doctor to be successful, you have to be spiritually very strong, at peace.